जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील टॉप 15 चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये प्रथम स्थान पटकावणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी मोहम्मद सिराज, ऑप्शन सी मोहम्मद शमी आणि ऑप्शन डी अर्शदीप सिंग। तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए जसप्रीत बुमराह। क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा गोलंदाज ठरलेला आहे? ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी पहिला आणि ऑप्शन डी चौथा। तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी पहिला। क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज ठरलेला आहे। समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी बिहार आणि ऑप्शन डी गुजरात। तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तराखंड। समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर पोहोचले आहे? ऑप्शन ए 5व्या स्थानावर, ऑप्शन बी 7व्या, ऑप्शन सी 8व्या आणि ऑप्शन डी 9व्या। तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी 9व्या। प्रवासी संख्येत पुणे विमानतळ हे देशातील व्यस्त विमानतळामध्ये 9व्या स्थानावर पोहोचलेले आहे। भारतीय वंशाच्या कोणत्या देशाच्या शिक्षिका आणि राजकारणी श्रीला फ्लेदर यांचे निधन झालेले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ब्रिटिश आणि ऑप्शन डी जपान। तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी ब्रिटिश। भारतीय वंशाच्या ब्रिटिश या देशाच्या शिक्षिका आणि राजकारणी श्रीला फ्लेदर यांचे आताच निधन झालेले आहे। इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार जागतिक कच्चा तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत मागे टाकेल? ऑप्शन ए 2028, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2026 आणि ऑप्शन डी 2025। तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2027। इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला 2027 या वर्षापर्यंत मागे टाकण्याचे चान्सेस आहेत। सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी इंग्लंड। तर याचं आन्सर आहे ऑप्शन ए चीन। सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक हा चीन देश आहे। नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बिमस्टेक अक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी नितीन गडकरी, ऑप्शन सी पीयूष गोयल आणि ऑप्शन डी अनुराग ठाकूर। तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी अनुराग ठाकूर। नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बिमस्टेक अक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन हे अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। अहमद अवध बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी
निवड झाली आहे. ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी येमेन, ऑप्शन सी म्यानमार आणि ऑप्शन डी इटली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी येमेन. अहमद अवद बिन मुबारक यांची येमेन या देशाच्या पंतप्रधानपदी आत्ताच निवड झाली आहे. फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन ए राजकारण, ऑप्शन बी उद्योग, ऑप्शन सी गायक आणि ऑप्शन डी साहित्य. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी साहित्य. आत्ताच निधन झालेले फारुकी नाझकी हे साहित्य या क्षेत्राशी संबंधित होते. काश्मीर कवी फारुकी नाझकी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी साहित्य अकादमी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? ऑप्शन ए 1996, ऑप्शन बी 1997, ऑप्शन सी 1995 आणि ऑप्शन डी 1996. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1995. आत्ताच निधन झालेल्या काश्मीर कवी फारुकी नाझकी यांना 1995 मध्ये साहित्य अकादमी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टॉवरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी आसाम आणि ऑप्शन डी महाराष्ट्र. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए बिहार. आत्ताच बिहार या राज्यामध्ये महात्मा गांधी यांना समर्पित बापू टॉवर या टॉवरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. बिहार राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या बापू टॉवर या टॉवरची उंची किती फूट आहे? ऑप्शन ए 122 फूट, ऑप्शन बी 127 फूट, ऑप्शन सी 125 फूट आणि ऑप्शन डी 120 फूट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी 120 फूट. बिहार राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या बापू टॉवरची उंची ही 120 फूट एवढी आहे. दरवर्षी कोणत्या कालावधीमध्ये वन अग्नी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 2 ते 8 फेब्रुवारी, ऑप्शन बी 1 ते 7 फेब्रुवारी, ऑप्शन सी 3 ते 10 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी 4 ते 11 फेब्रुवारी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1 ते 7 फेब्रुवारी. दरवर्षी 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान वन अग्नी सुरक्षा सप्ताह हा साजरा करण्यात येत असतो. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. ते कोणत्या वर्षीच्या जलप्रदूषण कायद्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए 1974, ऑप्शन बी 1987, ऑप्शन सी 1986 आणि ऑप्शन डी 1975. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1974. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत आत्ताच मंजूर करण्यात आलेले आहे. ते 1974 या वर्षीच्या जलप्रदूषण कायद्याशी संबंधित होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच चालू घडामोडी होत्या. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे हे पण कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्या पण सांगा.